नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात 4 ते 11 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मनोरुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी महाविद्यालय, शाळा, न्यायालये, पोलीस आदींच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रम, पथनाट्य, चित्रप्रदर्शन, व्याख्यान आदींचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धकाधकीच्या दिवसात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली वावरत आहे. मात्र हा तणाव वाढून त्याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होणार नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात साजरा होणाऱ्या जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहात असाच विषय हाताळला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे काळाची गरज आहे या विषयावर शाळा, महाविद्यालय, पोलीस, न्यायालय आदी ठिकाणी 4 ते 11 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम ठेवले असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेताजी मुळीक यांनी दिली. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन असून या निमित्ताने जनजागृतीपर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात चित्र प्रदर्शन, प्रभातफेरी, पथनाट्य याबरोबर शाळा, महाविद्यालयात, न्यायालय, पोलीस कार्यालय आदी ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मनोरुग्णांना खरी गरज असते ती प्रेमाची. रुग्णालयात उपचारांनी बऱ्या झालेल्या रुग्णांना कधी एकदा घरी जाऊन कुटुंबाशी बोलतो असं वाटत असते. रुग्णालयात देखील मनोरुग्णांना प्रेमाने, आपुलकीने वागवलं जात असून मानसिक आजारातून बरे झालेले रुग्ण समाजात ताठ मानेने जगत आहेत. यासाठी समाजाने देखील मनोरुग्णांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे डॉक्टर नेताजी मुळीक यावेळी म्हणाले. सेवा देण्यामध्ये मनोरुग्णांच्या पुनर्वसनामध्ये अग्रेसर असते, तसेच समाजाने सुद्धा अग्रेसर राहिले पाहिजे आणि मानसिक आजार समजून घेतलं पाहिजे, मनोरुग्णाला समजून घेतलं पाहिजे, गैरसमज दूर केले पाहिजेत आणि मनोरुग्णांची काळजी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त रुग्ण कुटुंबात राहिले पाहिजे, त्यांचा कुटुंबात राहण्याचा आणि समाजात राहण्याचा हक्क त्यांना मिळवून दिला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने ते मुख्य प्रवाहात रुग्ण येतील आणि चांगल्या प्रकारची त्यांना सेवा मिळेल. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.